नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ज्यांना ग्लोबल टीचर असा अवॉर्ड मिळाला आणि आत्ताच USA इंडिया या टॅगलाईन खाली असलेली फुलब्राईट स्कॉलरशिप ज्यांना मिळालेली आहे आणि ज्यांना ऑक्टोबरमध्ये ऑगस्ट 2022मध्ये अमेरिकेत प्रत्यक्षात जायचं आहे, असे आत्ता महाराष्ट्रामध्ये ख्यातिकीर्त झालेले, ज्यांना भारतामध्येही हळूहळू मान्यता मिळते, असे आपले आदर्श शिक्षक रणजितसिंह डिसले माझ्याबरोबर आहेत. आणि ते का माझ्याबरोबर आहेत तर आज माध्यमामध्ये त्यांना फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला जे जायचं आहे त्याच्यासाठी त्यांना रजा मिळाली नाही असं वार्तांकन झालं, कारण शिक्षण विभागाने त्यांना ती रजा द्यायला नकार दिला. परंतु रणजितसिंह डिसले यांच्याशी बोलत असताना मला असं लक्षात आलं की मुळात आजचा जो काही वाद आहे तो रजेचा नाही आहे, तो आहे तुम्हाला तिकडनं जे काही स्टायफाईंड मिळणार आहे त्याच्यासाठी एक प्रमाणपत्र पाहिजे. बरोबर? ते काय आहे जर तेच आधी नीट आपण क्लिअर करू. एक सरकारी कर्मचारी म्हणून मी आता अमेरिकेमध्ये जातो आहे, तर तिथं मला लंच अलाउन्स म्हणूया, टेक्नॉलॉजिकल अलाउन्स हे जे काही मिळणार आहेत, तर याच्यासाठी मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची परवानगी घ्यावी लागते ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. आणि त्याच्यासाठी ते FCRAचं सर्टिफिकेट इश्यू करतात. तर मग मला या सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचा आहे आणि ते अर्जासाठीची मला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे माझे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत त्यांची मला शिफारस लागते. सो ती शिफारस घेण्यासाठीच मी काल माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. तिथून मग तुम्ही गेला तर ते म्हणाले की शिक्षण अधिकाऱ्याकडे. हो, त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाण्याचं मला सुचवलं आणि मग मी तो अर्ज होता तो बेसिकली आपण त्याला रिकमेंडेशन म्हणूयात, तर ते रिकमेंडेशन लेटर घेऊन मी माननीय गेलो. ते म्हणाले की खाली अर्ज द्या. बरोबर, म्हणजे OS कडे द्या. हो, त्यांच्या ऑफिसमध्ये द्या. आणि ऑफिसमध्ये OS ने सांगितलं की तो गट शिक्षण त्यांनी तसं सांगितलं की इथं तुम्हाला थेट देता येणार नाही, तुम्हाला तुमच्या खालच्या ऑफिसमध्ये म्हणजे पंचायत समिती कुर्डवाडी इथं द्यावा लागेल आणि तिथून तो अर्ज मग आमच्याकडे येईल आणि मग आम्ही पुढे प्रोसेस करू. एवढे 4-5 ठिकाणातून तुम्हाला. मग तुम्ही थेट तिकडे का गेले? कारण त्याच्यामध्ये अप्रुव्हल जे घ्यायचं आहे ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचंच घ्यायचं आहे. त्यासाठी इतकी खालून जाऊन प्रोसेस करायची? कारण ते अशासकीय आणि अर्धशासकीय स्वरूपाचं पत्र आहे. जेव्हा तुम्हाला शासकीय अधिकृतरित्या काही हे करायचं असेल, काय पत्रव्यवहार करायचा असेल, तर ती तुम्हाला बाय प्रोसेस तुम्ही जाऊ शकता. एकच मिनिट, प्रेक्षकांना असं वाटेल की मी थोडेसे तांत्रिक प्रश्न विचारतोय आणि अगदीच बाळबोध विचारतोय, पण बाळबोधच विचारलं पाहिजे की कुठल्याही यंत्रणेकडे एखादं काम असेल तर त्या यंत्रणेकडे जाऊन जेव्हा आपण अप्रोच होतो तेव्हाचा सर्वसामान्य येणारा अनुभव आणि ग्लोबल टीचरला येणारा अनुभव यात काही फारसं वेगळे पण नाही आहे. हां, मग तुम्हाला त्यांनी सांगितलं? हो, त्यांनी मग जसं सांगितलं की खाली जाऊन तुम्ही पंचायत समिती कुर्डवाडी येथे द्या. त्याच्यामुळे मग मी ऑफिसमधून तिथून निघालो आणि माझ्या शाळेवरती गेलो. आणि पुन्हा शाळेवरती आज मुख्याध्यापकांना असा निरोप देण्यात आला की काल तुम्ही जे गेलेले आहात त्याच्यामुळं तुमची बिनपगारी रजा करा. हो, तसं आमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फोन केला माझ्या मुख्याध्यापकांना आणि काल रणजित डिसले ऑफिसमध्ये जिल्हा परिषदला गेले होते, तर मग ते रजा टाकून गेले की कसे. त्यांनी सांगितले की नाही, ते शाळेत आले होते, शाळेत त्यांनी सही केली आणि हालचाल भरून ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेलेले आहेत. तर त्यांची ती कालची बिनपगारी तुम्ही हे मांडा, रजा मांडा. आणि तसा मला अहवाल. तुम्ही शाळा पूर्ण केली नाही काल? नाही, मी काल शाळेत जाऊन ऑफिसला जाऊन परत माघारी शाळेत गेलो. त्याच्यामुळं मी ऑफिशियली माझी उपस्थिती शाळेमध्ये नोंदवलेली आहे. आणि म्हणून मग त्यांनी जेव्हा रिपोर्टिंग सांगितलं तेव्हा मी माझ्या मुख्याध्यापकाला म्हणले की मी तर काल हजर होतो आणि परत माझं काम आटपून पण मी ऑफिसमध्ये शैक्षणिक काम तुम्ही पूर्ण केलं? पूर्ण. काल मी जाऊन पत्रावरती सही घेण्यासाठी गेलो आणि ते त्यांनी सांगितलं की खाली तुम्ही आता जाऊन शाळेतलं तुमचं शैक्षणिक काम? हो, मी शैक्षणिक काम माझं पूर्ण केलं. आम्हाला जसं आता ऑनलाईन मुलांना शिकवण्यासाठी विशिष्ट कालावधी सांगितले, तर ते मी पूर्ण करूनच मग काल शाळेतून बाहेर पडलो. आता दुसरा मुद्दा आहे तो त्यांच्या रजेचा. तर मी इथे आल्यानंतर पूर्ण पडताळणी आधी केली की रणजितसिंह डिसले यांचा जो सगळा पत्रव्यवहार, त्यांची नियुक्ती वगैरे, तर आधी त्याच्याकडे जाऊ. तर मी त्यांचा मेल बघितला, ज्यांना फुलब्राईटकडनं तो जो मेल आला आहे त्याच्यानुसार त्यांना 25 जुलै 2022पर्यंत 3 कागदपत्र त्यांना द्यायचे आहेत. कलर कॉपी ऑफ युअर पासपोर्ट, 25 जानेवारी 2022पर्यंत, कॉन्सेंट अँड रिलीज फॉर्म आणि मेडिकल हिस्ट्री अँड एक्झामिनेशन फॉर्म. तो दुसरा जो मुद्दा आहे की तुम्हाला रिलीज करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही रजेचा अर्ज दिला होता. कधी आणि आत्तापर्यंत काय झालं? तो अर्ज मी डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या मुख्याध्यापकांची
14 डिसेंबरच्या आसपास तो मी अर्ज मुख्याध्यापकांच्या शिफारसीने गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला. आणि मग तो अर्ज सादर करत असताना मला काही डॉक्युमेंट्सवरती त्यांच्या सह्या घेणं अपेक्षित होतं. त्या सह्यांसाठी पण मी त्यांना विनंती केली, पण त्यांनी असं मला सांगितलं की मी याच्यावर आता सही नाही करणार, याच्यावरती त्रुटी लागू दे, त्रुटी लागल्यानंतर मी त्याच्यावरती सह्या करतो. आणि मग मी त्याच्यानंतर माझं ॲप्लिकेशन सबमिट केलं आणि मग ते फॉरवर्ड जिल्हा अधिकाऱ्यांना करण्यात आलं. आणि मग ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये त्रुटी होत्याच, सगळी कागदपत्र ही नव्हतीच. त्याच्यामुळे मग त्यांनी ते त्रुटीचा ईमेल मला 5 जानेवारीला त्यांनी पाठवलं की तुमची ही 19 कागद आहेत. 14 ते 5 एवढं हां. अंतर आहे. 5 जानेवारीला मला ईमेल पाठवला त्यांनी की ही 19 कागदपत्र आहेत, ती तुम्ही पूर्तता करा. आणि तुम्ही 19 तारखेला गेलात. मग प्रश्न आहे की 5 ते 19 मध्ये तुम्ही काय केलं? 5 ते 19 मध्ये मला जी 19 कागदपत्र जमा करायची होती, त्या प्रत्येक कागदपत्रांवरती मी माझ्या सहकारी शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या मला सह्या घ्यायच्या होत्या. सो मला माझ्या 19ला गेलात पुन्हा हे सगळं करून मला माझ्या केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक यांनी रेकमेंडेशन सह्या केल्या, पण गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ते सह्या केलेल्या नव्हत्या. तर त्यांचं म्हणणं होतं की मला अभ्यास करावा लागेल, फुलब्राईट काय हे समजून घ्यावं लागेल आणि मग मी त्या कागदपत्रांवर सह्या करतो. तुम्ही त्याला तोंडी सांगितलं नाही का फुलब्राईट काय? हो, मी त्यांना सांगितलं आणि फुलब्राईटकडून मला जे IRXचं लेटर आलेलं आहे ते पण मी त्यांना दाखवलं. आणि तिथं मी हेही सांगितलं की तिथं जाण्याचा उद्देश काय आहे. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलंच होतं एज्युकेशनल पर्पजसाठी, की जिथं शिक्षकांचे इनोव्हेशन एक्सचेंज होतील, त्याच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटकरिता तिथं आम्ही त्यांना काही प्रोफेसर्स असाइन करू आणि त्यांचा जो टॉपिक दिलेला आहे तर त्या टॉपिकवरती ते रिसर्च करतील. तरी त्यांना अभ्यास करायचा. तर त्यांचं म्हणणं होतं की मला अजून अभ्यास करावा लागेल. मग त्यांच्या अभ्यासासाठी मी आय लिव्ह इट, की त्याच्यानंतर मला काही करता येण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी त्यांना तो अर्ज त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवला आणि मग मी माझी थोडक्यात तुमची रजा मंजूर झालेली नाही. आजच्या घडीला तरी मला रजा माझी मंजूर झालेली नाही आहे. काल ठीक आहे. एक प्रश्न मग लगेच, आज 21 तारीख आहे, 25ला तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. मग आता हा जो विलंब होतोय, हा विलंब होत असतानाच मी माझ्या जे हेड आहेत इथले फुलब्राईट स्कॉलरशिप, त्यांना ते कळवलं की प्रोसेस हॅज बीन डिलेड, इथं उशीर होतोय, सो प्लीज लेट मी नो की मला काही एक्सटेन्शन मिळू शकतं का. आणि ते एक्सटेन्शन मिळण्याची शक्यता नाही, आय डोंट नो की ते देतात की नाही हे मला माहिती नाही. थोडक्यात फुलब्राईटची तुमची स्कॉलरशिप धोक्यात आली असं म्हणायचं? असं मला आत्ताच्या घडीला तरी वाटतंय की जे मागच्या 15 दिवसांमध्ये 1 महिन्यामध्ये झालेलं नाही आहे ते आता 4 दिवसांमध्ये करायची शक्यता दिसत नाही आहे. त्याच्यामुळं मला ती भीती आहे की कदाचित मला फुलब्राईट स्कॉलरशिप जी आहे ती सोडून द्यावी लागते की काय. ठीक आहे. मी आता प्रेक्षकांसाठी यांची रणजितसिंह डिसले यांची प्रतिनियुक्ती काय काय आणि कुठं कुठं होती त्याची माहिती घेतली. त्यांना 2017 साली डाएट, ज्याला आपण म्हणतो जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, तिथे त्यांची नियुक्ती होती. तिथे त्यांना व्हर्च्युअल फील्ड ट्रिप असं विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण द्यायचं होतं. त्यांनी ते सोलापूरच्या सायन्स सेंटरबरोबर 1 वर्षासाठी कोलॅबोरेशन केलं. मी तिथे राहुल दास नावाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं पडताळणी केली तर त्यांच्या मते हो असं झालेलं आहे की त्यांनी फील्ड ट्रिपचे कार्यक्रम केलेत. त्यांना नंतर 2018ला पुन्हा 2020 पर्यंतचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्याचाही कागद माझ्या हातामध्ये आहे. एकूण 3 वर्षाचं एक्सटेन्शन रणजित डिसले यांना एकूण व्हर्च्युअल फील्ड ट्रिप्स आणि प्रशिक्षण शिक्षकांना देण्याच्या दृष्टीनं देण्यात आलेलं आहे. या सगळ्या कालावधीचा इथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा अहवाल माझ्या हातामध्ये आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एकूण व्हर्च्युअल फील्ड ट्रिप्स केल्या 1503. लाभार्थी विद्यार्थी आहेत 42,219. प्रशिक्षित शिक्षक आहेत 1513. आणि इथे त्यावेळेचे गट शिक्षण अधिकारी मोहोळ, गट शिक्षण अधिकारी बार्शी वगैरे अशा सगळ्यांच्या इथे सह्या आहेत. बरोबर. तरीही तुमच्यावरती हा आक्षेप आहे की तुम्ही डाएटला असताना 0 काम केलं. तुमच्या विरोधामध्ये डाएटकडनं नकारात्मक अहवाल गेलेले. नाही, माझं काम हे माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांना आणि ज्या शाळांमध्ये आम्ही व्हर्च्युअल फील्ड ट्रिप केली त्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे आता मला ते नव्यानं काही प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे. त्या ज्या शाळांमध्ये आम्ही व्हर्च्युअल फील्ड ट्रिप घेतलेली आहे त्या शाळेतल्या मुलांचे प्रतिसाद, शिक्षकांचे प्रतिसाद, त्यावेळी त्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या आणि त्यांना देण्यात आलेलं प्रशिक्षण, हे सर्व पुरावे हे मी जतन करून ठेवलेलेच आहेत. त्याच्यामुळे मला बिलकुलच हे मान्य नाही आहे की मी 3 वर्षांमध्ये काही काम केलं नाही आहे. आणि जर मी साधा माझा एक विचार आहे की प्रश्न पण आहे की हे बघा, एखादा सरकारी कर्मचारी 3-3 वर्ष जर अनुपस्थित असेल
तर यंत्रणेवरती म्हणजे आपण प्रश्न निर्माण करू शकतो की व्हॉट ॲडमिनिस्ट्रेटर्स वेर डुईंग. जर एखादा दिवसाचीच पगार मिळाला नाही असं झालेलं नाही. नाही, मला वेतन वाढ मिळाली, मला वेतन मिळालं आणि माझे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट जे आहेत CR हे अतिउत्कृष्ट लावण्यात आलेले आहेत. तरीही असं म्हणतात की तुम्ही काम केलं नाही. आता ते तसं का म्हणत आहेत हे मला सांगता येणार नाही, पण माझ्या दृष्टीनं माझं काम हे कागदोपत्रावरती कागदाच्या अभिलेखांमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. त्या अभिलेखांमध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी यांच्याही सह्या आहेत, तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्याही सह्या आहेत. ज्या ज्या शाळांमध्ये आम्ही हे व्हर्च्युअल फील्ड ट्रिपचे कार्यक्रम केले त्या मुख्याध्यापकांचं, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 1503 शिक्षकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि 42,000 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. ह्या प्रत्येकांची नोंद प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडेची पत्र आम्ही त्यावेळीच कलेक्ट केलेली आहे. त्याच्यामुळं एखाद्या शिक्षकाने काम करत असताना त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवणं हा जरी माझ्या एक कार्यप्रणालीचा भाग असला तरी त्याला ते सिद्ध करायला लावणं हे माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की फार चुकीचं आहे. कारण इंटेन्शनवरती तुम्ही त्यांचा प्रश्न निर्माण करता. आणि दुसरं असं आहे की शिक्षक त्यांचं काम करत राहतात, पण जर समजा मी हे डॉक्युमेंटेशन माझ्या ठिकाणी ठेवलं नसतं तर आज माझी काय अवस्था झाली असती. म्हणूनच मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपली ही मुलाखत सुरू करायच्या आधी तुम्ही असं म्हणालात की हे सगळं बघितल्यानंतर मला आता शिक्षण क्षेत्र सोडून द्यावं असं वाटतं. सर, हे का सोडू नये असा पण मी प्रश्न विचारू शकतो. म्हणजे ज्या निष्ठेने मी इथं काम करतो आहे, मागचे 12 वर्ष मी काम करतो आहे, मागच्या 12 वर्षामध्ये त्या परितेवाडी गावातल्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांच्या गुणवत्तेमध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. पण मी माझ्या शाळेपुरतं स्वतःचं काम मर्यादित ठेवलेलं नाही आहे. तर आय ऑलवेज बिलीव्ह इन शेअरिंग अँड ग्रोईंग. तर मी इतरांना ते ज्ञान माहिती दिलेली आहे. शाळेतल्या छोट्या प्रोजेक्टचं QR कोडसारख्या पुस्तकाचं इनोव्हेशन आज राज्यभर नव्हे देशभर झालेलं आहे. आता आम्ही युनेस्कोच्या माध्यमातून ते जगातल्या मुलांपर्यंत पोहोचवत आहोत. मग हे काम करत असताना आपल्याला जर अशा पद्धतीचे प्रतिसाद मिळत असतील की तुम्ही 3 वर्ष हे करत होतात, तर मला असं वाटतं की निराश होतो माणूस, खचून जातो. तर हा पहिल्यांदा विचार केव्हा आला की नाही आता मला शिक्षक राहायचं नाही? ही फार लाजिरवाणी बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी, एक समाज म्हणून सुद्धा, की आपण एका चांगल्या शिक्षकांच्या बरोबर उभा नाही राहू शकत. माझं असं मत आहे की रणजितसिंह डिसले जे काही सांगतायत ते सर्वार्थाने बरोबर नसेलही कदाचित, पण एका माणसाला जेव्हा जागतिक पातळीवरती इतकी मोठी शाबासकी मिळते तेव्हा त्याच्या कामाचा आपल्याकडे अधिकात अधिक सहभाग कसा करून घेता येईल. मीही सर्वगुण संपन्न नाही आहे, रणजित डिसलेही सर्वगुण संपन्न नाही आहेत आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक तेही अर्थात असं म्हणणार नाहीत की आम्ही सर्वगुण संपन्न आहोत. पण पुन्हा तोच प्रश्न की आपण शिक्षक राहायचं नाही असं कधी वाटतं? प्रश्न हे बघा, मी शिक्षक हा अजन्म राहीन, फक्त या सेवेमध्ये राहायचं का नाही हा मला डिसिजन घ्यावा लागेल. म्हणजे मी सरकारी यंत्रणेमध्ये शिक्षकाचं काम करायचं की नाही हा आता माझ्यासमोरचा पहिलाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण 1 वर्षभर घरात आईवडिलांची बायकोशी हो, मी अनेक वेळा त्यांना त्या कल्पना दिलेली होती. कारण हे आज नाही आहे घडलेलं, हे मागच्या 1-1.5 वर्षापासून दिसतंय मला की तेव्हापासून तो अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मग तेव्हापासून मला वेगळे बदल माझ्याकडे बघण्याचे खूप वेगळ्या पद्धतीचे मला अनुभव येत आहेत. हे म्हणजे मी माझ्या शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची जेवणावळी करणं, त्यांच्यासाठी मी जेवणाचे पैसे खर्च करणं, ह्या गोष्टींसाठी मी या पेशामध्ये नाहीच आहे. आणि मग अशा गोष्टी तुम्हाला मिळालेल्या पैशामुळे हे सगळं घडतं असं तुम्हाला म्हणायचं? असं मला दिसतं. कारण याच्या अगोदर मी असंच काम करत होतो, पण मला कधीही असे प्रश्न विचारण्यात आले नाहीत किंवा याच्यासाठी असं मला कधीही कोणीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी. किती वेळेला करायला लावलं तुम्हाला अधिकाऱ्यांचे जेवण करायला? जेव्हा राज्यपालांनी आमच्या शाळेला भेट देण्याचं ठरवलं त्यावेळेस हे प्रकार जास्त झाले की तुम्ही असं केलं तर तुम्हाला हे त्यांच्यासाठी जेवणाचे खर्च द्यावे लागतील. सो माझा या गोष्टीला पहिल्यापासूनच विरोध आहे. पण मग तुमचा पण आम्ही वारेगुरुजी करू, अरे बापरे, अशा पद्धतीची जेव्हा भाषा व्यक्त करण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हो, ही त्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आणि मग त्याच्यामुळं त्यांच्या जेवणाचे खर्च आम्ही ॲक्च्युली आमच्या 5 शाळांमधल्या शिक्षकांनी मिळून जेवणाचा खर्च दिला. तर हे म्हणजे मला तिथून पण मी दिसत होतं की म्हणजे तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर हे सगळं बदलायला लागलं. हे बदलत चाललेलं आहे. म्हणजे मला असं दिसतंय की मी पूर्वी ज्या पद्धतीनं अनेकांशी वागत होतो, ज्या पद्धतीनं माझं इनोव्हेशन घेऊन जात होतो,
त्यावेळी मला जो प्रतिसाद मिळत होता तो आता बदलत चाललेला आहे. आणि मग त्या प्रत्येकाच्या आशा अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकत. मी ज्या हेतून काम किती करतो, ठिकाणी तुम्हाला लाचेची मागणी झाली? नाही मी लाचेची याला म्हणणार नाही, पण ह्या अशा पद्धतीच्या अपेक्षा. अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. आणि ह्याची तीव्रतेची जाणीव आम्हाला राज्यपालांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दिसत होती की हा दौरा संपल्यानंतर आम्ही तुमच्याकडे बघू, अशा स्वरूपाची भाषा जेव्हा आमच्या मुख्याध्यापकांना आणि आम्हाला करण्यात आली, तेव्हा मला बिगेस्ट थ्रेट वाटला तो, की त्या क्षणी मला पुन्हा हा प्रश्न विचारतोय आणि महाराष्ट्रासाठी हा प्रश्न पुन्हा मला विचारावा असं वाटतो की आपण आता यंत्रणेचा म्हणजे शासकीय व्यवस्थेतला शिक्षक राहायचं नाही, हा विचार कधी यायला सुरुवात झाली आणि घरात सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर काय ठरलं तुमचं? मी ज्या पद्धतीनं सांगतोय की मला हे कधी ना कधी सोडावं लागतंय असं दिसतंय. हा जो प्रश्न आहे, जो तुम्ही तुम्ही डॉक्युमेंट्स बघितले माझ्या प्रतिनियुक्तीचे, आणि हा प्रश्न काही आज उपस्थित झालेला नाही आहे. राईट फ्रॉम द बिगिनिंग ग्लोबल टीचर अवॉर्डपासून तो उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि याची मी किती वेळा उत्तर द्यायची आणि किती वेळा ते सिद्ध करायचं हा वेगळाच मुद्दा आहे. पण याच्या मागून मला असं दिसतं की एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा मारली जाते. म्हणजे युद्धामध्ये तुम्हाला समोरच्या शत्रूला मारायचं तर असतंच गोळ्यांनी, पण त्याच वेळी त्याची लढण्याची जर तुम्ही इच्छाशक्ती मारली तर तुमचं काम सोपं होतं. पण मग हे तुमच्याबद्दल कसं करतात? माझ्याबद्दल कसं करतात म्हणजे इन सेन्स की जसं कालच मी त्यांना भेटायला गेलो आणि आज लगे मला बिनपगारी करण्यात आली. सो हा माझ्या दृष्टीनं आर्थिक लॉस आहे. म्हणजे मी स्वतः तिथे गेलो आणि कशासाठी गेलो तर हे आता तुम्ही कन्क्लुजनला आलेले आहात का की आपण हे क्षेत्रात नाही राहिलं पाहिजे? मी एक टाइम बघतो आहे की किती दिवस मी हे सहन करू शकतो. मला माझ्याही सहनशक्तीला काही अंत आहे. आणि ज्या क्षणी असं वाटेल की दिस इज द टाइम की आता इथं पण बाहेर पडणं आता गरजेचं आहे. एकच मिनिट. महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री श्री बच्चू कडू आणि महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी ही जर मुलाखत आता बघितली, त्या बघतीलच आय होप, तात्काळ ह्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे. एका शिक्षकावरती अपहराचा गुन्हा दाखल झाला, तो आदर्श शिक्षक. दुसरा एक शिक्षक की ज्याला जागतिक पटलावरती मान्यता आहे, तो म्हणतोय की मला आता शिक्षक राहायचं नाही आहे. तर मग आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं काय करायचं? आपली व्यवस्था खरंच नीट काम करते का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला जे पैसे मिळालेले होते त्याच्यात पण बरेचसे टॅक्स आणि हे द्यायला लागलं. हो, कारण मला खरं तर बेसिकली अपेक्षा होती की एवढा मोठा पुरस्कार देशाला पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि ऑब्व्हियसली जे इतरांच्या बाबतीत घडतं तसं मला पण मिळू शकेल असं एक्झम्पशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही अर्ज केला होता? हो, मी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे फायनान्स मिनिस्ट्रीला अर्ज केलेला आहे आणि त्यांच्याकडूनही मला काही प्रतिसाद मिळालेला नाही आहे. त्याच्यामुळे मला जो प्राईस मनी आहे त्याच्यावरचा मी टॅक्स जो आहे तो भरलेला आहे. पण साधारणतः 35 लाख टप्प्याने तुम्हाला 10 वर्षात 3.5 कोटी मिळणार आहेत. पहिल्याच वर्षी तुमचा किती टॅक्स? माझा टोटल पुरस्काराच्या रकमेतला 12.5 लाख रुपये माझा टॅक्स हा त्यातला कट झालेला आहे. पण मला असं वाटतं की तो टॅक्सचा भाग जरी आपण बाजूला सोडला तरी मला असं वाटतं की शिक्षकांच्या प्रति समाजाची जी काही दृष्टिकोन आहे ते फार महत्त्वाचं आहे. खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळाल्यानंतर त्यांना कोटींची बक्षिसं दिली जातात आणि त्याच्याकरिता त्यांना विशेष प्रिव्हिलेज सोयी देखील दिली जातात. म्हणजे मग एक शिक्षक समाजाला आकार देतो आणि त्याच्यासाठी एवढ्या बहुमानाची गोष्ट करतो, त्यावेळेस जर त्या शिक्षकाला समाजातून असा प्रतिसाद मिळत असेल तर मग शिक्षक कोणत्या प्रेरणेनं काम करतील? तुम्हाला राज्य आणि केंद्र पातळीवरती काही आर्थिक स्वरूपाचं प्रोत्साहन मिळालं? नाही, मला राज्य आणि केंद्र दोन्ही बाबतीत तसं काही तशी माझी अपेक्षा पण नाही आहे. मला असं वाटतं की काम करण्यासाठी पैशापेक्षा एक ऊर्जा आणि प्रेरणा गरजेची आहे आणि ती माझ्यामध्ये जोवर आहे तोवर मला पैशाच्या बाबतीवर ते फारसं विचार करावा असं वाटत नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या वेळेला त्यांना ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाला त्यानंतर सुद्धा आम्हाला माध्यम म्हणून डिसले गुरुजी हे कसं शाळेवरती हजर राहत नाहीत अशा स्वरूपाच्या यापूर्वी पण काही तक्रारी केल्याचे काही कागदपत्र जाणीवपूर्वक पोहोचवण्यात आली होती, जी आम्ही चालवली नाहीत अर्थात. त्यावेळेला नंतर असं डिसले गुरुजी यांच्याकडनंही कळलं की मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा अशा पद्धतीचे मेसेज दिले गेल्यानंतर विकास खरगे जे मुख्यमंत्र्याचे PS आहेत त्यांनी सचिव आहेत त्यांनी पूर्ण प्रकरणाची पडताळणी केली आणि त्यांची खात्री पटल्यानंतरच
मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना अधिकृतपणे निमंत्रण देऊन त्यांचा योग्य तो सत्कार केला. हा झाला एक भाग. पण माझ्यासारख्या त्रयस्थ इंडिपेंडेंटली बघणाऱ्या पत्रकाराला असा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की तुमचा जो USP आहे की तुम्ही डिजिटली सगळ्या माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांमधली क्वालिटीज वाढवण्याचा आणि शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करता. तुम्ही सांगितलं की इतर 3 विभागाबरोबर तुम्ही काम करता. ते इतर 3 कुठले विभाग आहेत तेही सांगा. मी बेसिकली माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी ती अपेक्षा व्यक्त केली होती त्यांच्या भाषणातून की रणजित तुम्ही आता स्वतः शाळेपुरतं मर्यादित न राहता आता देश पातळीवर आणि राज्य पातळीवर आपल्या देशामध्ये राज्याचं नाव कसं पुढे जाईल याच्याकरिता तुम्ही आता आम्हाला सहकार्य करावं. आणि त्यांच्या त्या अपेक्षेनंतर मी राज्याच्या शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला की कशा पद्धतीचे बदल आपल्याला अपेक्षित आहेत. एकूण 5 मी त्याच्यामध्ये बदल सुचवले होते. त्याच्यामध्ये आपले जे शिक्षकांना आपण थिंक पुरस्कार देतो त्याच्यामध्ये मी बदल सुचवले होते. दुसरा होता की थिंक टँक शिक्षकांचा स्थापन केला जावा की ज्याच्यामुळं आपल्याला ग्राउंडवरचा आवाज आणि ग्राउंडवरची परिस्थिती पॉलिसी मेकर्सना समजून येईल. तिसरा होता की जे नवोपक्रम स्पर्धा होतात आमच्याकडे तर त्याचा एक खूप वर्षापासून ती त्याच पद्धतीनं राबवली जाते आणि मग हे आउटडेटेड पद्धतीमध्ये काही आमूलाग्र बदल मी तिथं सुचवले होते. असे महत्त्वाचे 3 बदल त्यांना मी सुचवलेले आहेत. त्याच्यानंतर मी स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला देखील त्यांचा आता मी इनोव्हेशन अँबॅसेडर आहे. तर तिथं जाऊन मी त्यांच्याशी ग्रासरूट लेवलवरती स्टार्टअपचं कल्चर कसं आपल्याला रुजवता येतील आणि कसे स्टार्टअप स्कूल्स तयार करता येतील याचाही प्रस्ताव मी त्याच्या विभागांना दिलेला आहे. आणि तिसरं मी निवडणूक आयोगाच्या सोबत देखील त्यांचा जो प्रसार प्रचार करण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये देखील माझं योगदान देतो आहे. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीनं माझं जिथं जिथं मला शक्य आहे. हे जे पत्र आहे ग्रामविकासचं हे तर झालं तुमच्या इतर गोष्टीबद्दल. पण ग्रामविकासच्या एका पत्रामध्ये राज्यस्तरीय शिक्षक प्रेरणा कार्यशाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम श्री रणजितसिंह डिसले प्राथमिक जिल्हा सोलापूर यांच्या मार्फत राज्यभर राबविण्याबद्दल 10 फेब्रुवारी 2021चं पत्र आहे. म्हणजे जवळपास 1 वर्ष झाली आहेत. मधल्या काळात तर सगळं व्हर्च्युअल सुरू होतं. तुम्ही व्हर्च्युअलच ट्रेनिंग देणार होता. हे जे ना भंडारकर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं पत्र आहे, ह्या पत्रानुसार जे तुमचं मूळचं काम आहे त्याच्यासाठी तुमचा किती वापर झाला? मला याच्याकरिता आमच्या जिल्हा परिषदेने एक कार्यशाळा आयोजित केली आणि ज्याच्यामध्ये आम्ही जिल्ह्यातल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी जे होते राठोड साहेब तर त्यांच्यामार्फत आम्ही जिल्ह्यातल्या शिक्षकांसाठी प्रेरणा कार्यशाळा घेतली. बाकी इतर जिल्ह्यातून मला थेट विचारणा नाही झाली. परभणीचे मात्र जे शिक्षणाधिकारी आहेत बुसारे साहेब तर त्यांच्याकडून मात्र मला मागच्याच महिन्यामध्ये त्याच्या विचारणा आम्ही चौथी जिल्हा परिषदांनी काही केलेलं नाही. म्हणजे मुंबई सोडून देऊ आपण. होच जिल्हा परिषदांचं नाही झालं. हे 2 सोडले तर आदिवासी विभागाने मात्र 2 ठिकाणच्या आदिवासी विभागाने मला आमंत्रित केलं होतं. पालघरमध्ये त्या एक मॅडम आहेत की ज्यांना मी त्या IAS असताना लबासनामध्ये मी त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. तिथे मी इन्व्हाइट म्हणून गेलो होतो. तर तेव्हा त्यांची ओळख झालेली आणि त्या योगायोगाने आता महाराष्ट्रामध्येच त्या आलेल्या आहेत. तर त्यांनी त्यांच्या ITDP जे आहे ट्रायबल डिपार्टमेंट त्यांच्या शिक्षकांसाठी मी कार्यशाळा घेतली. आणि वाशिममध्ये एक नवीनच IAS ऑफिसर आहेत जे मला त्यावेळेस माझे रूममेट होते लबासनामध्ये मी जेव्हा गेलो तर त्यांच्या शिक्षकांसाठी देखील मी कार्यशाळा घेतली. 2-3 जिल्हा परिषदांनी ते हो म्हणजे आपण तसं म्हणता येईल. किंवा चंद्रपूरमध्ये एरेकर आहेत ITDP तेव्हा ते इन्चार्ज होते तर ते IAS ऑफिसर त्यांच्याही शिक्षकांसाठी आम्ही विज्ञान विषयाचे. शेवटचा आणि थोडा खाजगी प्रश्न, तुम्हाला इतके सारे पैसे मिळाले तितके सारे नाही आहेत हे मलाही माहिती आहे, तुम्ही त्या आकडे सांगितलं. तेव्हा वैयक्तिक जीवनात काय बदल झाला? इतर झालं प्रशासकीय बदल नाही तसं मी अजूनही जसा पूर्वीपासून आहे तसाच म्हणजे नातेसंबंधांमध्ये फारसं काही चेंजेस नाही आहे. म्हणजे तशी कुणी अपेक्षाही माझ्याकडून व्यक्त करत नाही इन टर्म्स ऑफ मनी किंवा टाईम. माझ्या घरच्यांनाही माहिती आहे की मी त्यांना किती वेळ देऊ शकतो आणि त्यांना किती पैसा मी देऊ शकतो ह्याची त्यांना पुरेपूर जाण असल्यामुळं नातेसंबंधांमध्ये मला अजूनही कुठं दिसत नाही. किती पैसे इतरांसाठी दिले होते ते तुम्हाला मिळालेल्या किती 10 कोटी मिळणार? मला 7.5 कोटी रक्कम मिळणार होती. त्यातले मी 50% जवळपास 3-3.5 कोटी जे आहेत तर ते मी माझ्या 10 शिक्षक मित्रांसाठी त्यांना ऑलरेडी मी डोनेट केलेले आहेत. आणि त्यांच्यामार्फत आम्ही इतर देशांमध्ये पण काम करतो आहोत. म्हणजे ते काम त्या स्तरावरती पण चालूच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप आय नो की हे खूप डिफिकल्ट आहे तुमच्यासाठी हा फेज. पण आयुष्यात अशी चढ उतार येत राहतात आणि तुम्ही ते खंबीरपणे सहन करा. तुमच्यासारख्या शिक्षकाची महाराष्ट्राला गरज आहे.
नक्कीच. थँक्यू. तुम्ही काय असं शिक्षण क्षेत्र सोडून वगैरे जायचा विचार करू नका. आय होप तुम्ही झोप लागते का तुम्हाला? आता सर परिस्थितीच अशी असते की आपली झोप उडते. म्हणजे काल रात्री जेव्हा मला फोन आला त्या पत्रकारांचा की साहेब तुमच्याबद्दल असं बोललेले आहेत, आणि मला रात्री मी साहेबांना 10 वाजल्यापासून फोन केले आणि पहाटे परत मी उठलो 4:30-5 वाजता आणि पेपरमधली बातमी वाचली की नेमकं काय झालंय ते तिथं म्हटलेलं आहे. आणि ती बातमी पूर्ण राज्यभरातल्या आवृत्तींमध्ये गेलेली होती. सो मला ते खूप वाईट याचं वाटलं की थिंग्स कुड हॅव बीन डिफरंट. त्या सॉर्ट आऊट झाल्या असत्या आणि हा प्रश्न असा पण उपस्थित झाला नसता. पण तो आता झाला आहे तर त्या गोष्टीला आपण काही नाकारू शकत नाही. पण इथून पुढे जाताना, पुढे वाटचाल करताना, कारण माझं एक विजन, माझं कामची दिशा ठरलेली आहे. तर तिथं असे अडथळे निर्माण होत असतील तर मग मला काही ना काही विचार हा करावाच लागेल. कारण आता मला देशातल्या किंवा राज्यातल्या मुलांपुरतं मर्यादित नाही, इट्स अ ग्लोबल टीचर. तो हा इतर देशांमधल्याही, कारण जे मी युनेस्को आणि वर्ल्ड बँकेचा मी ॲडवायझर म्हणून काम करतोय, त्यांच्याही अपेक्षा असतात. त्यांच्याकडूनही मला काही त्यांचा प्रतिसाद किंवा त्यांच्यासाठी काम करणंही अपेक्षित असतं. तर ते काम करत असताना मग जर आपल्याला ह्या सगळ्या वर्कलोडचा बॅलन्स करत असताना जर कुठे ठिकाणी आपल्याला अडथळा निर्माण होत असेल किंवा जाणीवपूर्वक आपल्या मानसिक त्रास होत असेल तर माणूस हा शेवटी. तसं तुम्ही काही ठरवलेलं नाही ना एवढ्या दिवसात वगैरे सोडायचं म्हणून? नाही सर, आजची जी परिस्थिती चिघळत चाललेली परिस्थिती आहे आणि याचा एंड मी लॉजिकली कुठं बघतो आहे की हे असं घडेल याची कुणकुण मला मागच्या महिन्यापासून वाटत होती की काहीतरी आता घडणार आहे. सो मी पोलाइटली रिस्पॉन्स करत होतो, मी अधिकाऱ्यांशी बोलून सॉर्ट आऊट करत होतो, पण तो प्रतिसाद दे हॅव डिटरमाइंड की ते तसं होतं. सो मी 2 दिवसापूर्वी पण घरच्यांना सांगितलं होतं की असं आश्चर्य वाटून घेऊ नका की मी कुठल्याही क्षणी इथून बाहेर पडेल. सो माझ्या आईचं म्हणणं असतं की मग तू काय करणार, तुझे पुरस्काराचे पैसे तुला किती दिवस पुरतील. सो मी तिला काल परवा दिवशी हेच सांगितलं की हे बघ, पुरस्काराची रक्कमेवरती जगण्याची वेळ येऊ देणार नाही. सो मला माझं ज्ञान कौशल्य जे आहे ते इतर ठिकाणी मी वापरत असेल किंवा त्याचा वापर करत असेल तर सोसायटीचा पण काहीतरी भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षक म्हणून मी कायम राहीन, हा मी या निमित्तानं विश्वास देऊ इच्छितो. पण मी कमिटमेंट नाही देऊ शकणार की मी सरकारी सेवेमध्ये अजून किती काळ इथं राहू शकतो. इट डिपेंड्स की गव्हर्नमेंटला आता कशा पद्धतीनं आपल्या शिक्षकांना प्रोत्साहन. थांबूया आपण इथे की मी असं पुन्हा सरांना तेच म्हटलं की तुमच्यासारख्या शिक्षकाची विशेषतः जेव्हा सरकारी शाळातलं शिक्षण हे अलीकडे गुणात्मक पातळीवरती खूप चांगलं झालं आहे असं मूल्यमापन येत असताना असा एक इनोव्हेटिव्ह शिक्षक जाणं व्यवस्थेच्या बाहेर हे काही फार चांगलं लक्षण नाही आपल्यासाठी. मी पुन्हा तेच सांगतो की रणजितसिंह डिसले हेही सर्व गुणसंपन्न नाही आहे, जसा मी नाही आहे तसं तुम्हीही नाही आहेत. त्या दोषांना दूर करून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं गुणात्मक राज्य पातळीवरती, देश पातळीवरती धोरण म्हणून काय त्याचा उपयोग करून घेता येईल त्याचा विचार करायला हवा. तेवढं तर विजडम, तेवढी तर वैचारिक बांधिलकी आपल्या राज्यकर्त्यामध्ये असेल तर रणजित डिसले यांचं जे 25 तारखेचं फुलब्राईटसाठीचा जो इश्यू तयार झालेला आहे ते स्वतःहून पुढाकार घेऊन मिटवतील आणि हे जे पर्सनल क्लॅशेस आणि युगोचे मुद्दे तयार झालेले आहेत ते दूर करतील आणि रणजितसिंह डिसले हे शिक्षक म्हणून पूर्ण त्यांची रिटायरमेंट होईपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या सेवेत राहतील हा विश्वास त्यांना देतील किंवा तसं अनुकूल वातावरण तयार करतील, ना की त्यांचा वारे करू अशा धमकीची महाराष्ट्रात काहीतरी पुन्हा एक दुसरं उदाहरण झालं असं चित्र उभं राहील. मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, बार्शी, जिल्हा सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.